ओम हा जो ध्वनी आहे तो दिला, तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या ओमकाराच्या ध्वनीतनं त्या रव्याने ओमकाराचा आकार घेतला. हे नेटवर आहे आणि हे त्या लोकांनी पाहिलंय. आम्ही बसतो ओरडत खोटं आहे म्हणून. म्हणजेच ध्वनी लहरींचं शास्त्र आहे आणि हे त्या लोक त्याच्यावरती अभ्यास करतायत. आपल्या घरामध्ये आपण ते चेक करण्यापेक्षा आपल्या घरात सुखी होण्यासाठी तांब्याची भांडी जरूर वापरावीत पिण्यासाठी वगैरे, त्यांनी उष्णता कमी होते. किंवा साधंसं आपण एखाद्या काचेच्या बाउलमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये एखादं छानसं प्लॅस्टिकचं का होईना एखादं कमळाचं फुल ईशान्य कोपऱ्यात ठेवावं. म्हणजे आपल्या घरातल्या वस्तूंनी सुद्धा आपली वास्तू आपल्याला बॅलन्स करता येऊ शकते. निश्चितच. म्हणजे तुम्हाला काय 4 रूमच्या घराची गरज नाहीये. तुमची एक खोली असू द्या, भले 10 बाय 10ची असू द्या, त्याच्यात तुम्ही ईशान्येला थोडंसं पाणी प्यायचं ठेवा, आग्नेय कोपऱ्यात तुमची गॅस मांडा, नैऋत्य कोपऱ्यात तुमची झोपण्याची व्यवस्था करा, वायव्येला तुम्ही अभ्यासाची जागा करा. झालं. वास्तुशास्त्र काही वेगळं नाहीये, त्यासाठी बाऊ करायची काहीच गरज नाही. म्हणजे अनुभवातून तुम्ही हे करू. अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, जरा तुम्हाला घरामध्ये अस्वस्थ वाटायला लागलं ना, तर तुम्ही ना थोडीशी रचना बदलून बघा. म्हणजे माझा अनुभव आहे की तुम्ही दर 4-5-6 महिन्यांनी तुमची ना बैठकीची रचना बदलून बघा. कपाटीकडचं तिकडे सरकून मग चांगलं वाटतं. कित्येक वेळा काय होतं, विनाकारण नैराश्य येतं आपल्याला, डिप्रेशन, काय कारण नसतं, कोणतरी काहीतरी बोललेलं असतं ते आठवतं वाईट वाटतं. किंवा कधी कधी वातावरणाचा परिणाम, खूप डिप्रेस्ड होतो माणूस. सिंपल लॉजिक, आपल्याला जे छान दिसतं कपडा एखादा अंगावर तो घालायचा आणि मस्तपैकी फिरून यायचं. अगदी एकदम ऑटोमॅटिक माणूस एनर्जेटिक होतो. असे कितीतरी साधे सोपे उपाय आहेत की जे माणसाला जीवनात आनंदी बनवतात. एक क्षण माणसाला आत्महत्या करायला लावतो. पण तोच क्षण जर चांगले कपडे घालून तो जर बाहेर पडला तर इमिजिएट त्याच्या डोक्यातनं ती घाण निघून जाते. आणि मरण बिरणं उत्तर नसतं, प्रत्येक समस्येला उत्तर आहे. तोंड देणं हेही उत्तर. निश्चितच. आपल्या समोर आपल्याला एक प्रश्न विचारतायत. राजू पाटील आहेत आपल्या बरोबर मुंबईहून. राजूजी नमस्कार, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेच्या दरवाजावरती म्हणजे पंचमुखी मारुतीचा जो फोटो लावला जातो तो योग्य आहे की अयोग्य? सुनील होते ना? सुनील, पंचमुखी हनुमान जो लावला जातो तो बरोबर आहे. नाही, माफ करा, राजू होते. राजू पाटील. तो जो काही प्रश्न आहे तो त्यांचा खूप छान आहे की बाबा पंचमुखी हनुमान लावायचा बरोबर आहे. दक्षिण दिशेला अहिरावण आणि महिरावण होते आणि त्यांना नष्ट करण्याकरता हनुमानाने 5 मुख धारण केली आणि दक्षिणेच्या त्या अहिरावण महिरावणाचा वध केला, असं शास्त्र आहे. आपल्या आनंदी वास्तू पुस्तकात याची खूप चांगली कथा आपण लिहिलेली आहे. तर ती आनंदी वास्तू पुस्तक घेतलं तर त्यांना कळेल. पण तो पंचमुखी हनुमान अमित, बरीच लोक आशीर्वाद देणारा, मांडी घालून बसलेला, ध्यानस्थ बसलेला, हृदय फाडणारा असं काहीतरी लावतात. तसं नाही. आपल्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये कव्हर पेजला तसा फोटो आहे की त्याच्या हातात धनुष्य पाहिजे, त्याची पंचमुख जे ती मुख पण प्रॉपर पाहिजेत, कुठलंही मुख कुठेही चालणार नाही, त्याचा पाय एक असं दुमडलेल्या स्थितीत वर पाहिजे आणि त्याच्या सगळ्या हातात आयुध पाहिजेत. असाच पंचमुखी हनुमान लावणं योग्य आहे. आशीर्वाद देणारा बसलेला असा नको, थोडक्यात वीर स्वरूपातला पाहिजे. अगदी. खूप महत्वाचा हा प्रश्न होता. आपण असेच इतरही काही प्रश्न घेत राहूया. आपल्याकडे फोन येत आहेत. तुम्हालाही अनेक प्रश्न पडले असतील वास्तुशास्त्र या विषयासंदर्भात. 02266843333 हा आमचा नंबर आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करा, प्रश्न विचारा. इतरही अनेक विषय आपण सरांकडून जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. वास्तुशास्त्र आपल्या सुखासाठी हा आजचा आपला विषय आहे. या संदर्भात आपण माहिती जाणून घेतोय, मार्गदर्शन घेतोय आनंद पिंपळकर यांच्याकडून. आनंदजी, एक फार महत्वाचा सध्या एक चर्चा परत लोकांमध्ये असते की वास्तुशास्त्र हे हल्लीचं फॅड वाटत नाही का? ऍक्च्युली आपण पाहिलं तर पौराणिक काळापासून ह्याच्याबद्दल खूप सारं लिहिलं गेलेलं आहे, पण मध्यंतरीच्या काळात याविषयी फारसा बोलबाला झाला नाही, त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. अचानक आता एकदम खूप लोक जागृत झाले, त्याविषयी बोलतायत. तर हे हल्लीचं फॅड अशी टीका? अजिबात नाही हो, हे अजिबात फॅड वगैरे काही नाही. हे फार प्राचीन गणित आहे. बरं. मध्यंतरीच्या काळामध्ये आक्रमणं झाली, परकीय आक्रमणं झाली. त्यांनी काय केलं तर पहिले आपली शास्त्र नष्ट केली, संस्कृती नष्ट केली जाते, ग्रंथ नष्ट केले जातात. म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा इतिहास पण संपतून सगळं संपतं. पण तसं काही संपणारी संस्कृती नाहीये की ती आक्रमण झाली तरी. फार प्राचीन आहे. ह्याचं उदाहरण तुम्हाला मी रामायणातलं देतो बघा की कैकेयी चिडली, नीट ऐका, आणि ती कोपभवनात गेली. असं आपण ऐकतो. कोपभवनात गेल्यानंतर पुढचं रामायण काय घडलं सगळ्यांना माहिती. नीट बघा, कोपभवन म्हणजे पूर्वी चिडण्यासाठी सेपरेट जागा होती. म्हणजे आपल्या घरात चिडायचं नाही, चिडण्यासाठी सेपरेट एक रूम होती.
झालं. रामायणातला हा उल्लेख आपल्याला अगदी पटकन कळणार आहे. महाभारतामध्ये कृष्णाची द्वारका नगरी ही वास्तुशास्त्राप्रमाणेच होती. बरं. त्यांनी जी महाभारतातली जी मय नगरी स्थापन केली होती कौरवांना नष्ट करण्यासाठी, ती पण वास्तुशास्त्राप्रमाणेच होती. त्यानंतरच्या काळात आपण ही बालाजीचं मंदिर बघितलं तर तेही वास्तुशास्त्राप्रमाणे. शिर्डीचे माझे सद्गुरू साईबाबा जे आहेत त्यांची जर द्वारकामाई बघितली तर ती 100% वास्तुशास्त्राप्रमाणे. आणि शिर्डी बघतोय आपण आता, काय दैवत आहे, त्वरित पावणारं असं दैवत आहे, बालाजीचं दैवत आहे. अगदी थोडं पुढे आलो आपण, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आलो तर रायगड हा वास्तुशास्त्राप्रमाणे. त्याच्यानंतर पुढे आपण पेशवे काळात आलो तर पेशवे काळाचा जो वाडा आहे तो सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे. पुण्यामध्ये जो वाडा आहे शनिवार वाडा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अमित की जेवढ्या म्हणून ऐतिहासिक जुन्या वास्तू आहेत सगळ्यांनी बघावं, माझं आव्हान आहे सगळ्या श्रोत्यांना, ते जुने मोठे मोठे वाडे की ज्यामधनं इतिहास घडलाय ते सगळे उत्तराभिमुख आहेत. बरं. कोणताही वाडा पहा, कोणताही किल्ला पहा, मुख्य दरवाजा उत्तरेकडे. मग ते किल्ले